कृषी उत्पन्न साहेब काय ठरलं? प्रत्येक ठिकाणी तुमच्या नावाचा उदय आहे. बेनके साहेब काय ठरलं? तुमच्या नावाचा उदय करतात. उपोषण कुठलंय आता आपल्याला बिबटेचे जे हे आंदोलन आहे तिकडे जायचं मीटिंग. मग काय शब्द काय दिला? शब्द काय दिला? 1 महिन्यात लिलाव करणार. लिलावला काय बाधा जर आली तर जे व्यापार जामीनदार आहेत त्यांचे हे रद्द करायचे नोटीस देणार आणि ते व्यापार कोण कसे वसूल करणार ते सभापती यांची जबाबदारी. काळे साहेब उपोषण सुटलं, काय ठरलं? त्याच्यामध्ये असं झालं, कालही मी माझे सगळे संचालक गणेश शेटांचं, ज्योती शेट काळे असतील, प्रकाश शेटांनी, आमचे सचिव उपसचिव सगळे मंडळी आम्ही तिथे आलो. माहिती सारंग शेट होते, त्यांची माहिती घेतली. मागच्या वर्षी तिथं एक बरबडे म्हणून आडतदार आहे गावांनी, तर त्यांनी 80-90 लाख रुपये, पहिले 1.5-2 कोटी होते, तर 80-90 लाख रुपये ठकलेत, आता राहिलेत. त्याच्याविरुद्ध महसूल प्रमाणे थकीत रकमेप्रमाणे जप्तीची कारवाई सुरू करावी, बोजा चढवावा असा प्रस्ताव संचालकांनी ठराव करून जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवला होता. तो पाठवल्यानंतर त्याच्यावर बोजा चढला जमिनीवर, त्या बरबड्यांच्या जमिनीवर. जामीनदारांचं पण पाठवलं होतं, त्यांच्या जमिनीवर बोजा चढलेला आहे. आणि मग मागच्या वर्षी तो लिलाव लवकर ते सुरू करत नव्हते, म्हणून मागच्या वर्षी उपोषण केलं होतं. त्यावेळी शब्द दिला होता की जर तो लिलाव प्रक्रिया लवकर सुरू केली नाही, अतुल शेठ पण आमदार होते त्यावेळी, तर केला नाही तर आम्ही तुमच्याबरोबर शेतकरी माझे सगळे संचालक असून तर त्या लिलाव प्रक्रिया सुरू केली. परंतु दरम्यानच्या काळात तिथे जे बरबडे आहेत त्यांचे वडील वगैरे ते कोर्टात गेले आणि त्यांनी सांगितलं की नाही, ही जमीन माझी आहे, जे आडत्याची नाही, आणि म्हणून ही लिलावकर्त्याने वडिलोपार्जित आहे. त्याला स्टेटस को मिळाला आहे. कोर्टात त्यांनी 3 दावे दाखल केले ते डिस्ट्रिक्ट कोर्टात. दरम्यानच्या काळात ते 8 दिवसाची तारखा घेत होते. महाराष्ट्र शासनाने म्हणजे महसूल विभागाने आणि मार्केट सुद्धा शेतकऱ्यांची बाजू घेऊन तसा से दिलेला आहे लेखी, आणि परंतु 6 महिने हे कोर्ट इकडे ट्रान्सफर व्हायच्या काळात ते आहे. आता 29/10 तारीख आहे, तर पैसे वसूल करण्याच्या दृष्टीने मग मामलेदार साहेबांना फोन केला. ते बाहेर होते, त्यांना म्हणालो ही प्रक्रिया सुरू करा. त्यांचा स्थगित आहे ना, तो विषय स्टेटस को आहे तर त्यांना करता येतं, कोर्टाचा स्टेटस को आहे म्हटल्यावरती ठीक आहे. परंतु जामीनदार होरा जे आहेत आणि चांदबाई मोमीन यांचं जे जो बोजा चढला त्यांचा लिलाव करा. ते म्हणले त्याला तातू शेटला पण सांगितलं, त्यांनी फोन केला. ते म्हणे त्याला पहिली परत नोटीस द्यायला लागेल, हे त्याला 1.5 महिना लागेल. लिलाव प्रक्रिया कोणाची? होरा आणि चांदबाई मोमीन ते लागेल. परत हे आपल्या शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे किंवा ते आहे की बाबा नाही ते दिलं तो पण मार्केट कमिटीने पैसे द्यावेत. तर मार्केट कमिटीच्या कृषी उत्पन्न ॲक्टमध्ये असे जर आडत्याने पैसे थकवले तर पैसे द्यावेत अशी तरतूद नाही. तरी देखील आज त्यांच्या भावनेशी मी सहमत असल्यावर मी काय केलं, आम्ही संचालक तिथे पणन मंत्र्यांना पत्र पाठवलं, पणन संचालकांना, की असे मागणी आहे, शासन लिलाव प्रक्रिया सुरू झालेली आहे पण त्याला स्थगिती आहे, तर पैसे देता येत असतील तर त्याच्या बाबतीत मार्गदर्शन व्हावं हे ऑनलाईन पत्र पाठवलेलं आहे. परंतु आता परत माझ्या डोक्यात आला, अतुल शेटशी बोलल्यानंतर, माझ्या संचालकाशी बोलल्यानंतर, वार्षिक भेटेला बोललो की जो होरान ते जे आहे ते तर आज चांदबाई मोमीन मोठे व्यापारी आहेत आमचे, मला त्यांच्याबद्दल आदर आहे. परंतु आज ते जामीन होते यांना 70 लाख 80 लाख आहेत, तर त्यांना मी शोकॉज देणार की हे पैसे लिलावाचं आम्हाला माहीत नाही, याचं माहीत नाही, हे पैसे नाही दिले. दरम्यान अतुल शेटला आता त्यांनी सांगितलं मामलेदारांनी लगेच नोटीस प्रक्रिया करतो, नोटीस काढणार लिलावाची. नाही दिलं तर त्यांचं आम्ही लायसन्स रद्द करणार, स्थगित करणार. कुणाचं? चांदबाई मोमीन होरा. खरं ते व्यापारी चांगले आहेत, त्यांचा दोष नाही, परंतु शेवटी तुम्ही त्यांना जामीनदार आहे. आणि ही प्रक्रिया सुद्धा मी तिन्ही बाजूने प्रक्रिया सुरू आहे आणि 70-80 लाख रुपये आहेत याप्रमाणे मी सांगितलेले आहे. आणि आपण शेतकऱ्यांच्या बाजूने सगळे आहेत. 6 महिने कोर्टाची तारीख ती 29/10 तारीख आहे. आणि आज तुम्हाला मी सांगू इच्छितो, फक्त हे दोघं हे निघाले, बाकी आज 10-15 व्यापारी होते, कित्येक व्यापाऱ्यांवर आपण कारवाई केली, सगळे पैसे दिले, हे पण 70-80 लाख राहिले. ही प्रक्रिया सुद्धा पाहिली. शेवटी कायदा आम्ही संचालक मंडळ हातात घेऊ शकत नाही. मामलेदार साहेबांनी तिथं स्टेटस को कोर्टाचा असल्यामुळे तो लिलाव होऊ शकत नाही. पण तो अतुल शेटला आम्हाला सांगितलं, मला पण मामलेदार साहेबांनी काल सांगितलं, आणि गवारी साहेब पण आले होते जे नायब तहसीलदार आहेत, की त्यांनी प्रकारे त्यांना सगळी माहिती ते सुरू करतो असं ठरलेलं आहे. ते पैसे आपण मिळवल्याशिवाय राहणार नाही असं त्यांना दिलेलं आहे. ती नोटीस प्रकार ते करणार आहे आणि ते पैसे आपण. दोनशे साहेब तुम्ही काय सांगा, आता उपोषण सुटलेलं आहे. गेले 5 वर्षे शेतकऱ्यांचे कांद्याचे पैसे बाजार समितीकडे अडकले आहेत. त्यासाठी मी वारंवार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती काळेसाहेब व संचालक मंडळ यांना मी विनंती करत आहे. विनंती करत असताना त्यांनी संतोष बडबडे यांच्या जमिनीचा म्हणजे लिलाव कोर्टात बोजा टाकून लिलाव
म्हणजे लिलाव करण्याची प्रक्रिया चालू केली. त्यानंतर तो कोर्टात गेला. कोर्टात गेल्यानंतर ती प्रक्रिया म्हणजे चालू आहे. परंतु आमच्या शेतकऱ्यांची आज अशी अडचण आहे, काहींचे वडील एक्सपायर झाले, कोणाला पॅरालिसिस झाले, कोणाच्या शिक्षणाचा खर्च आहे, कोणाचा आरोग्याचा खर्च आहे. खर्चासाठी पैसे नाही. आज तुम्ही पाहताय कांद्याला बाजारभाव नाही, शेतकरी अडचणीत आहे. अशा परिस्थितीत आमच्या शेतकऱ्यांना पैसे मिळणे गरजेचे आहेत. म्हणून मी गेले 8 दिवसापासून शेतकरी पुन्हा माझ्या मागे लागले का आम्हाला पैसे मिळाले पाहिजे. आम्ही वर्ष झाले या ठिकाणी, वर्षापूर्वी उपोषणाला बसलो होतो. त्यावेळेस सभापती साहेबांनी मला शब्द दिला होता की आम्ही 2 महिन्यात तुम्हाला पैसे देतो. प्रक्रिया सुरू करतो. हां, परंतु आम्हाला पैसे न मिळाल्यामुळे मला परत शेतकऱ्यांच्या विनंतीनुसार मला निर्णय घ्यावा लागला. मी निवेदन देऊन या ठिकाणी उपोषणाला बसलो. मला सभापती आपल्या संचालक मंडळ यांनी म्हणजे उपोषणात सहकार्य केलंच, परंतु आम्हाला पुन्हा त्यांच्याकडे एक मागणी आहे. ज्याप्रमाणे तुम्हाला इतर कारणासाठी पणन संचालकाला तुम्ही परवानगी घेता, जर यांनी पैसे दिले नाही तर आम्हाला पणन तुमच्याकडे जे शिल्लक पैसे त्या शिल्लकेतून आमच्या शेतकऱ्यांचे पैसे आम्हाला मिळाले पाहिजे. त्यासाठी तुम्ही म्हणाला का आम्हाला पणन संचालकांची परवानगी घ्यावी लागेल. ते पण तुम्ही करा. त्या ठिकाणी सुद्धा मी येईल, तिथे सुद्धा पणन संचालकाच्या दारात मी बसेल, पण शेतकऱ्यांना पैसे मिळाले पाहिजे. कारण शेतकरी ही तुमचं जी बाजार समिती आहे ही शेतकऱ्यांच्या म्हणजे कष्टावर उभी राहिलेली. शेतकऱ्याला मारू नका. शेतकरी हा अन्नदाता आहे. शेतकरी टिकला तर आपण सर्व आहोत. म्हणून मी पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतो, तुम्ही मला 2 महिन्याची म्हणजे शब्द दिलाय का 2 महिन्यामध्ये तुम्ही जे कोण जामीनदार आहेत सांगितलं, परंतु त्यांनी परत ह्या बडबडेसारखं परत स्टेची प्रक्रिया करू नये. म्हणून मी तुम्हाला पुन्हा विनंती करतो का त्या काही करा, पण आमचे 2 महिने काय 3 महिन्यात फक्त आमचे शेतकऱ्यांना पैसे द्या हीच विनंती करतो. आणि माझ्या आंदोलनामध्ये सर्व म्हणजे संचालक मंडळ, माझे सहकारी संतोष शेठ असतील, माऊली शेठ असतील, सभापती संजय काळे असतील, काळे साहेब असतील, सर्व सहकारी मित्र असतील, काजले साहेब असतील. अतुल शेठ काय म्हणाले? अतुल शेठने मध्यस्थी केली. अतुल शेठ बोलले का यांना सांगितले 2 महिन्यामध्ये शेतकऱ्यांना पैसे मिळाले पाहिजे. शेतकरी हा महत्त्वाचा आहे. शेतकरी महत्त्वाचा धरून तुम्ही शेतकऱ्यांना ताबडतोब पैसे द्या. आणि तहसीलदारांशी पण त्यांनी चर्चा केली. तहसीलदार या महिन्याभरात म्हणजे नोटीस जे आहेत ते महिन्याभरात लिलाव प्रक्रिया पूर्ण करणार. म्हणून मी काल सुरू केलेल्या आंदोलनात सर्व सहकारी, पत्रकार आणि संचालक मंडळ, कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचारी, माझे शेतकरी, तालुक्यातील सर्व शेतकरी, सर्व सरपंच, सर्व शेतकरी संघटना सगळ्यांनी मला येऊन या ठिकाणी पाठिंबा दिला. आणि त्यांनी सुद्धा या प्रक्रियेत भाग घेतला आणि सभापती साहेबांशी चर्चा करून शेतकऱ्यांना पैसे मिळावे म्हणून विनंती केली. या सर्वांचं मी आभार मानतो. आणि सर्व तालुक्यातील सर्व शेतकरी काय दुसरा एक गोंधळ असा होतो, 2 संतोष बडबडे असल्यामुळे याच मार्केटला त्या एका संतोष बडबडेमुळे दुसऱ्या संतोष बडबडेचं नाव खराब होतो. ते स्वतः येऊन गेले. त्यांनी पण मला विनंती केली का माझं नाव आता कुठले संतोष राजरत्न ट्रेडिंग कंपनीचे संतोष रामदास बडबडे आणि गवांदे या 2 व्यापाऱ्यांकडे आमच्या शेतकऱ्यांचे पैसे. तरी मी पुन्हा एकदा तालुक्यातील सर्व सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, संचालक मंडळ, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती, सर्व पत्रकार बंधू या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो. या पुढील काळामध्ये पण माझ्या म्हणजे शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी होऊन आपण मला सहकार्य करावं. आणि तालुक्यात जे आता बिबट्याचे प्रश्न आहेत त्याबाबत सुद्धा आपण यापुढील काळात एकत्र या. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड
बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.